मान्य अध्यक्ष महोदय, अध्यक्षपदावर आपली बिनविरोध निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी आपलं मनापासून अभिनंदन करतो। खरं तर अशा एका राजकीय वातावरणामध्ये आपली बिनविरोध निवड झालेली आहे की आज महाराष्ट्रामधली परिस्थिती बघितली तर कोण कोणाचे मित्र, कोण विरोधी पक्षामध्ये वाटाघाटी चालू ठेवतच विरोधी पक्ष। अध्यक्ष महोदय, आज राज्यामधली परिस्थिती अशी आहे की सगळी वर्तमानपत्र आणि टीव्ही बघितल्यानंतर राजकीय विश्लेषकांना सुद्धा वेड्याच्या इस्पितळामध्ये पाठवावं लागेल, त्यांना सुद्धा वेड लागेल। अशा परिस्थितीमध्ये आपली बिनविरोध निवड होते, याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो। साधारणतः सत्तारूढ पार्टीचा अध्यक्ष नेहमीच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राहिलेला आहे आणि 18वे अध्यक्ष म्हणून आपण आता विराजमान झालाय। अध्यक्ष महोदय, मी आज आपल्या अभिनंदनाच्या ठरावावरती बोलत असताना मनापासून अभिनंदन करतो। आज या देशाचं वेगळेपण टिकून आहे, त्याचं कारण असं आहे की अनेक शाया या देशानं बघितल्या, पण लोकशाही अत्यंत महत्वाची शाही या देशाच्या वाट्याला आली आणि संबंध जगामध्ये आपलं देश स्वतःचं वेगळेपण टिकवू शकला, वेगळेपण निर्माण करू शकला। त्याचं दुसरंही कारण असं आहे की संसदीय पद्धत जी आपण कमावली, त्या संसदीय पद्धतीमुळे आपल्या लोकशाहीला एक वेगळं महत्त्व निर्माण झालं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो एकमताचा अधिकार आपल्याला सर्वांना दिला, त्या एकमताच्या माध्यमातून आपण जो अधिकार आपल्याला मिळाला, त्याच्या माध्यमातून इथं सर्व सन्माननीय सदस्य बसलेले आहेत। तसं बघायला गेलं तर देवेंद्रजी, आपण थोडंसं भाग्यवान आहात की विदर्भाला खडसे साहेब, मी आपल्या मताशी सहमत आहे, ते पूर्णच भाग्यवान आहेत। अगदी पंढरपूरमध्ये आपण मळमळ व्यक्त केली तरी सुद्धा, आणि सुधीर भाऊ, आपण आमदारांची जमवाजमव केल्यावर सुद्धा गडकरी साहेबांना सुद्धा ते भारी ठरले, त्यामुळे ते पूर्ण भाग्यवान आहेत। आता तुम्हा तिघांचा ओळीने उल्लेख केल्यानंतर आमच्या तवडे साहेबांना असं वाटायला नको की माझ्यावर अन्याय केला। तवडे साहेब, तुम्ही सुद्धा भाग्यवान आहे, किमान गृहमंत्री राहिलं, गृहमंत्र्याचं दालन तरी आपल्याला मिळालं। अध्यक्ष महोदय, चांगली गोष्ट आहे, मी त्यांचं अभिनंदन करतोय, चांगल्या हेतूने बोलतोय मी। अभिनंदनाचा ठराव अध्यक्षावर आहे। अध्यक्ष महोदय, मी आपलं अभिनंदन करत असताना आपल्याला विनंती करेन की आपण जसा सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान पटकवलेला आहे, तसा मी सुद्धा सर्वात तरुण सदस्य म्हणून या विधिमंडळामध्ये बसण्याचा मान पटकवलेला आहे। त्यामुळे तरुण अध्यक्ष म्हणून तुमचं सर्वात तरुण विधिमंडळाच्या सदस्याकडे बारीकपणाने लक्ष असेल, अशी विनंती सुद्धा मी आज या ठिकाणी करतो। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, तुमचं लक्ष माझ्याकडे असावं याचं दुसरं कारण असं आहे की आपण सुद्धा एक निष्णात वकील आहात, आम्ही सुद्धा वकिली पूर्ण करतोय। एक नंबर बाकावरती बसलेल्या वकिलांकडे जसं तुमचं लक्ष असतं, तसं याही वकिलाकडे लक्ष असू दे, अशी सुद्धा विनंती अध्यक्ष महोदय मी आपल्याला करतो। अगदी या सदनाची आपण इतिहास बघितला तर स्वर्गीय मावळकर साहेब असतील यांनी 1937 साली
पहिल्यांदा अध्यक्षपद भूषवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी चांगलं काम केलं म्हणून लोकसभेचं अध्यक्षपद भूषवण्याची संधी सुद्धा त्यांना मिळाली. पण आपण सर्वात चांगलं काम गेल्या 5 वर्षामध्ये, गेल्या 2.5 वर्षामध्ये केलेलं आम्ही सर्वांनी बघितलं. त्यामुळं परंपरेप्रमाणे फडणवीस साहेब, आपण सुद्धा अध्यक्ष महोदयांना दिल्लीला पाठवायला काही हरकत नव्हती, अशी सुद्धा विनंती मी आज या ठिकाणी करतो. मी अध्यक्ष महोदय आपल्याला एक सांगेन की या सदनाची गरिमा राखत असताना अनेक मोठी नावं या सदनामध्ये घडली, अनेक मोठी परंपरा, खूप मोठी परंपरा या सदनाने निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि तशा काळामध्ये आपली कारकीर्द जर बघितली तर आपण चांगलं काम आतापर्यंत सदस्य म्हणून केलेलंच आहे. पण या पुढच्या काळामध्ये सुद्धा विरोधी पक्षावरती आपलं लक्ष असेल. विरोधी पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हिताच्या ज्या मागण्या येतील त्या मागण्या आपण मान्य कराल, पूर्ण कराल. आमच्या मागण्या लक्षामध्ये घेत आपण आम्हाला सुद्धा न्याय द्याल अशी विनंती मी सुद्धा या ठिकाणी करतो. अध्यक्ष महोदय, मी आपल्याकडेच येणार आहे, पण हे सगळे कर्तृत्वान असल्यामुळेच आपली बिनविरोध निवड झालेली आहे. फार कमी वेळामध्ये फार हुशार राजकारणी ही प्रतिमा तुम्ही निर्माण केलेली आम्हाला मान्य करावी लागेल. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अनेक वेळा होणाऱ्या मुख्यमंत्र्याला, होणाऱ्या सरकारला अनेकाचा पाठिंबा मागत जावं लागतं, पण इथं आम्ही सगळेजण पाठिंबा मागे घेऊन त्याच्या लागलोय. अध्यक्ष महोदय, आणि देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अध्यक्ष महोदय पाठिंबा कोणाचा घ्यायचा हा जर मोठा प्रश्न कोणासमोर पहिल्यांदा निर्माण झाला असेल तर तो आपल्या समोर निर्माण झाला. पाठिंबा मागायचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अध्यक्ष महोदय, पण पाठिंबा कोणाचा घ्यायचा, ठीक आहे, त्यातनंही आपण योग्य निर्णय घ्याल. आतापर्यंत योग्य निर्णय घेताय असं सिद्ध झालंय. अध्यक्ष महोदय, आपण केलेल्या सूचनेप्रमाणे मी मूळ विषयावर येतो. अध्यक्ष महोदय, ह्या सभागृहातला एकंदरीत आपला कालावधी बघितला तर त्या बाजूपेक्षा या बाजूलाच आपण अधिक वेळ व्यतीत केलेला आहे, आपला अधिक कालावधी गेलेला आहे. त्यामुळे आपलं अधिकचं लक्ष थोडस या बाजूवर असलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आमच्या या मित्रांना त्यांनी न्याय नाही दिला, पण डायसवरनं अध्यक्ष महोदय आपण तरी न्याय दिला पाहिजे अशी आमची मनापासूनची इच्छा आहे. म्हणजे तुम्हालाही आणि आम्हालाही, आम्ही आपल्याला लागू नाही. ते जसं तुम्ही गुलदस्त्यात ठेवलंय तशी आमची भूमिका सुद्धा विश्लेषकांना वेळ लावणारीच आहे. अध्यक्ष महोदय, एकंदरीत आजपर्यंतची आपली कारकीर्द बघितली तर अगदी सामान्य कार्यकर्त्यापासून, एका यशस्वी शेतकऱ्यापासून एका चांगल्या लोकप्रतिनिधीची भूमिका आपण पार पाडलेली आहे. काही काळ आपण मंत्री म्हणून सुद्धा काम केलं, पण या बाबतीत माझी इतकीच विनंती आहे अध्यक्ष महोदय, आपण मंत्री असताना आम्ही आपल्याला खूप सतावलं होतं, त्यातल्या काही आठवणी आपण अनावधिक ठेवू नका. तेवढं मात्र आपण उच्च परंपरेसाठी मोठ्या मनाने विसरून जा. पण या बाजूने अध्यक्ष महोदय आपण असताना अतिशय पोटतिडकीने मांडलेले शेतकऱ्यांच्या बद्दलचे प्रश्न, कष्टकऱ्यांच्या बद्दलचे प्रश्न, उपेक्षित घटकाबद्दलचे प्रश्न हे अजूनही आमच्या स्मरणामध्ये आहेत. अध्यक्ष महोदय, त्या खुर्चीला न्याय देताना महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेला आपण न्याय द्याल अशा अपेक्षा तर मी व्यक्त करतोच, पण सरकारला वाचवताना महाराष्ट्रातली जनता वाचवली पाहिजे याला आपण प्राधान्य द्याल असा आपल्याकडून पूर्णपणे विश्वास बाळगतो. हंगामी अध्यक्ष म्हणून कोळंबकर साहेबांनी काल परवा आमच्या सर्वांची शपथ घेतली. मी साहेबांचं मनापासून आभार मानतो की माझ्या आयुष्यातली सर्वात प्रथम आमदारकीची शपथ मला त्यांच्या माध्यमातून घ्यायला मिळाली. त्याबद्दल सुद्धा मी साहेबांचं मनापासून आभार मानतो. आदरणीय फडणवीस साहेबांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. फडणवीस साहेब, संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आलेला आहे की अमृताहुनी गोड तुझे नामदेवा.
आता संतांच्या वाणीतून सुद्धा आपलं नाव इतक्या गोड पद्धतीने घेतलं गेलेलं आहे. त्यामुळं पुढच्या काळामध्ये काम करत असताना तुम्ही विरोधी पक्षाला गोड पद्धतीची वागणूकच द्याल अशी विनंती सुद्धा मी आज या ठिकाणी आपल्याला करतो. आणि फडणवीस साहेब अमृताहुनी गोड मी मुद्दामच म्हणलं, कारण पुराणामध्ये सुद्धा अमृताला एक वेगळं महत्व होतं. आणि आजही अगदी मी आपल्याला फडणवीस साहेब विनंती करेन की विरोधी पक्षाला सुद्धा आपण सहकार्य कराल. आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, सन्मान्य सदस्य असतील, यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. आणि येत्या काळामध्ये अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती असणार आहे की अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर वेगवेगळ्या ज्या समित्या घटित होतात त्या समित्यांच्या माध्यमातून चांगलं कामकाज या सदनामध्ये व्हावं अशी सुद्धा विनंती मी आपल्याला करतो. कारण अनेक आमदारांकडून, अनेक सदस्यांकडून असं आम्हाला ऐकायला मिळालं की जी आश्वासनं अधिवेशनाच्या दरम्यान दिली गेली त्या आश्वासनांची पूर्तता होत नाही. त्यामुळे आश्वासन समिती असेल किंवा इतर समित्या असतील याचं सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने वचक त्यावरती ठेवावा आणि त्या माध्यमातून सन्मान्य सदस्यांना न्याय देण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी. चांगले कायदे या सदनामध्ये तयार व्हावेत. एक तरुण म्हणून माझी अपेक्षा असणार आहे की तरुणांना अभिप्रेत असलेला हा राज्य उद्या नवमहाराष्ट्र म्हणून घडत असताना आपण उद्याच्या राज्याला अभिप्रेत असलेले आणि 21व्या शतकाला अभिप्रेत असलेले कायदेच या विधिमंडळामध्ये तयार व्हावेत आणि या सर्व पुढच्या पिढीला न्याय देण्याची भूमिका या विधिमंडळाने घ्यावी एवढीच विनंती मी आपल्या सर्वांसमोर आज या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा अध्यक्ष महोदय मी मनापासून आपलं अभिनंदन करतो. अध्यक्ष महोदय, फार काम आणि फार कष्ट आम्हाला नाहीत. सुधीर भाऊ, मागली 5 वर्ष माझी मागली भाषणं काढून आपण वाचून दाखवली. तुमची भाषणं तर विधानसभेचं सत्र सुरू व्हायच्या अगोदरच आम्ही कलेक्ट केलेली आहेत. अध्यक्ष महोदय, मला पूर्णपणे विश्वास आहे की या राज्यामधला कापूस उत्पादक, ऊस उत्पादक, धान उत्पादक आणि जिरायत शेतकरी, कष्टकरी यांना आपण न्याय देण्याची भूमिका स्वीकाराल. भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यामध्ये अध्यक्ष महोदय, आता आपण कुठल्या पक्षाची राहिलेला नाही, पण आपल्या भूमिका, मूळ भूमिका लगेच कोण बदलत नाही. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांना न्याय मिळताना 6,000 रुपये क्विंटल कापसाचा दर झाला पाहिजे ही आग्रही मागणी सगळ्या दिग्गज नेत्यांनी केली होती आणि आपण खूप आग्रहाने ही मागणी शेतकऱ्यांच्यासाठी लावून धरत होता. अध्यक्ष महोदय, आता शेतकऱ्यांच्या वतीने, कष्टकऱ्यांच्या वतीने त्याच मागण्या आम्ही करू. त्यावेळी थोडंसं आमच्याकडे नजर ठेवा. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मी आणखी एक चांगली सूचना करीन की आयुष्यातले फक्त 5च वर्ष या बाजूला काम करण्याची संधी मिळाली, पण बोलण्यापेक्षा सुद्धा अध्यक्षांचं लक्ष वेधावं म्हणून अध्यक्ष महाराज हे ओरडण्यासाठी जितकी ताकद गेली तेवढी भाषण करण्यासाठी गेली नाही. अध्यक्ष महोदय, आणि आता तर थोडीशी अधिकचीच ताकद लागेल. अध्यक्ष महोदय, आमची विनंती आहे अध्यक्ष महोदय, लोकसभेच्या धर्तीवर सन्माननीय सभासदांनी हात वर केला की बोलण्याची इच्छा असलेल्या वक्त्यांची नावं आपल्या समोर येतील, प्रश्न विचारणाऱ्यांची नावं आपल्या समोर येतील आणि आम्हाला ओरडावं लागणार नाही. आणि अध्यक्ष महोदय, आपल्या समोरची नावं बघून बोलण्याची संधी मिळेल अशी जर सुधारणा आम्ही केली तर मग सभागृहामध्ये सुरुवातीलाच बोलण्याच्या संधीसाठी होणारा गोंधळी थांबेल. अध्यक्ष महोदय, आणखी सूचना भविष्यामध्ये सुद्धा निश्चितपणाने करता येतील, पण एकंदरीत आजपर्यंत आपलं कामकाज बघितल्यानंतर, संसदीय योगदान बघितल्यानंतर ही जी दिग्गजांची 18 जणांची जी यादी आहे अध्यक्ष महोदय, तीच चांगली परंपरा आपण टिकवाल, त्यामध्ये भर टाकाल असा आम्हाला निश्चितपणाने विश्वास वाटतो. अध्यक्ष महोदय, आज आपलं अभिनंदन करताना मी पुण्याच्या 2 सुपुत्रांचं, एका सुपुत्राचं अभिनंदन आणि दुसऱ्याला शुभेच्छा देणार आहे. अध्यक्ष महोदय, दिलीप वळसे पाटलांनी आपल्या अगोदर अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. अध्यक्ष महोदय, ज्यावेळी ते अध्यक्ष झाले त्यावेळी एक आक्रमक नेता, आक्रमक मंत्री अशी त्यांची प्रतिमा होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते एक प्रमुख नेता होते
त्यामुळं निपक्षपातीपणाने काम करतील का अशा पद्धतीचे जे संशय व्यक्त केले जात होते 5 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीमध्ये, अध्यक्ष महोदय, त्या सगळ्या शंकांना कृतीने उत्तर देत एक यशस्वी अध्यक्ष म्हणून त्यांनी आपली नोंद निश्चितपणाने केलेली आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या संसदीय परंपरेसाठी जे योगदान दिलंय त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आमचे सहकारी मित्र काँग्रेसचे गटनेते का विधिमंडळ नेते विखे पाटील साहेबांनी बापट साहेब आपल्याला सुस्कारा टाकल्याबद्दलच्या शुभेच्छा दिल्या. खरं आज चेहऱ्यावर थोडस तेज आहे, पण किमान आपण मंत्री झाला पाहिजे, नाहीतर ते पण नाही हे पण नाही. दुपाटणं वगैरे असा शब्द मी वापरत नाही, पण दोन्ही घरचा पाहुणा उपाशी हे बी नाही तेही नाही असं मोकळं राहायची पाळी आपल्यावर येऊ नये. आपल्याबद्दल नेहमीच आमच्या चांगल्या भावना आहेत. खरं तर आपण सिनियर होता. पहिल्या यादीतच, पण चंद्रकांत पाटील साहेब पुण्याचे असून सुद्धा अहमदाबाद पर्यंत वजन थोडस त्यांचं आपल्या तुलनेमध्ये कमी पडलं. ठीक आहे, पण मिळू शकते संधी, पण निश्चित काय होईल काय सांगता येत. आमच्या शुभेच्छा आहेत यातनं सुटकारा झाल्याबद्दल आणि भविष्यामध्ये काय मिळावं यासाठी सुद्धा. आता मिळेल का नाही ते आम्ही कसं सांगावं, कारण आता काहीच सांगता येत नाही. पण थोडस पुण्यापेक्षा नागपूर भारीच ठरलं. ठीक आहे, आपल्याला ही संधी मिळावी अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी आपल्यालाही देतो. आणि अध्यक्ष महोदय, पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली या सदनाच्या संसदीय परंपरा आणि चांगल्या पद्धतीच्या व्हाव्यात अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी आपल्याला देतो आणि आपलं अभिनंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.